माझी मागणी राहील सरकारकडेच। बर, दोन्ही मान्यवरांसाठी एकच कॉमन प्रश्न मला जाता जाता विचारायचा आहे। जालिंदरजी, मी तुमच्यापासून सुरुवात करतो। आता शिक्षण मंत्र्यांच्या कामगिरीवरती अभिजित दिपकेंनी प्रश्न उपस्थित करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केलेली आहे। मात्र शिक्षण मंत्र्यांनी आपल्या खात्याच्या कामगिरीवर जनतेसमोर रिपोर्ट कार्ड मांडायला हवंय का? माझी तर विनंती आहे माननीय शिक्षण मंत्र्यांना की आपण राज्याची सध्याची शैक्षणिक अवस्था जी आहे त्याचा व्हाईट पेपर राज्य सरकारने काढला पाहिजे। कारण ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे राज्याच्या भवितव्याच्या दृष्टीने। आपल्याकडे किती गुंतवणूक येते हे महत्वाचं नाही, आपल्याकडची मुलं किती शिकतायत आणि काय तयार करतायत हे फार महत्वाचं आहे। त्या गोरगरिबांच्या मुलांसाठी सरकारने सरकारी शाळांचा आणि खाजगी शाळांचाही रिपोर्ट कार्ड लोकांसमोर आणलं पाहिजे। बरोबर आहे विक्रमजी, मला थोडक्यात तुमच्याकडून याचंच उत्तर अपेक्षित आहे की आता रिपोर्ट कार्ड मांडायची वेळ आलेली आहे। शिक्षण मंत्री ते करणार का की राजीनाम्याच्या मागणीकडे आपण दुर्लक्ष करणार? नाही, मला वाटतं की शिक्षण मंत्री महोदय निश्चितपणाने याच्यावरती आपलं जे काही म्हणणं आहे त्यांचं सरकारच्या वतीनं आणि ते या खात्याचे प्रमुख या नात्यानं मांडतील। आम्ही पण त्यांना विनंती करू। शेवटी आपण लोकांसाठी काम करतो आणि अभिजित दिपके यांनी शेवटी विद्यार्थ्यांचं हित म्हणून केलेलं आहे, त्यांनी काय राजकारण म्हणून काही कुठला भाग केलेला नाहीये। आणि म्हणून ते विद्यार्थ्यांच्या हितासाठी त्यांनी ही जी काही भेट दिली ती विद्यार्थ्यांच्या हितासाठी आहे आणि आम्ही सगळेजण विद्यार्थ्यांच्या, शिक्षण मंत्री सुद्धा शेवटी विद्यार्थ्यांसाठी आहेत, त्या खुर्चीवर बसले याचा अर्थ राज्याच्या विद्यार्थ्यांचं चांगलं शिक्षण व्हावं, दर्जेदार शिक्षण गोरगरीब विद्यार्थ्यांना मिळावं हीच त्यांची पण भूमिका आहे। आणि ते सुद्धा ग्रामीण भागातून आणि ते सुद्धा जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकलेले आहेत, याची जाणीव त्यांना आहे। आणि मला वाटतं ते पण निश्चितपणाने याच्यावर सविस्तर असं आपलं भाष्य त्या ठिकाणी करतील आणि आम्ही त्यांना विनंती करू। परंतु निश्चितपणानं आमचे सहकारी म्हटल्यासारखं आरटी कायदा आम्ही लागू केला, परंतु 30 विद्यार्थ्यामागं एक जो शिक्षक दिला पाहिजे आरटी कायद्यानं सांगितलं त्याची पूर्णपणाने 100% अंमलबजावणी सरकारने केलेली नाही, ही तितकीच बाब खरी आहे। म्हणून आम्ही वारंवार सरकारकडेही पाठपुरावा करतोय की आरटी कायदा जर आपण लागू केला असेल तर आपण 30 मागे एक विद्यार्थी संख्या दिलीच पाहिजे आणि तो शिक्षक विद्यार्थ्यांना मिळाला पाहिजे, ही भूमिका आमची आणि त्यासाठी पण आमचा शासनाकडे वारंवार पाठपुरावा सुरू आहे। पाठपुरावा सुरू राहावा, विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावं, त्यांच्या ज्या बेसिक गरजा आहेत शालेय शिक्षणासंदर्भातल्या त्या पूर्ण कराव्यात, एवढीच आम्हाला देखील अपेक्षा